Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 8 General Science, and name of lesson is Chemical Change and Chemical Bond. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 13वे प्रकरण केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड याविषयी चर्चा करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो व्हॉट इज अबाउट केमिकल चेंज. मग केमिकल चेंज म्हणजे काय? तर केमिकल चेंज ऑकर व्हेन सबस्टन्स कंबाइंड विथ अनदर टू फॉर्म अ न्यू सबस्टन्स इज कॉल्ड केमिकल सिंथेसिस किंवा केमिकल डिकम्पोजिशन into two more different substances. These are called chemical reactions, and in general the substances which are take part in a chemical reaction or chemical changes cannot be reversible. त्याला आपण means what? काय म्हणायचं आपण त्याला? केमिकल चेंजेस ऑकर व्हेन सबस्टन्सेस कंबाईन विथ अनदर टू फॉर्म अ न्यू सबस्टन्स. बघा, केमिकल चेंजेस कधी होतात? ज्यावेळेस दोन सबस्टन्सेस एकत्र येतात आणि नवीन सबस्टन्स तयार करतात, आणि जो नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे तो त्याच्या मूळ प्रॉपर्टीला रिटेन होत नाही, त्याला आपण म्हणतो केमिकल चेंज. पुढे आपण म्हणतो व्हॉट इज केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड म्हणजे काय? The chemical bond is a lasting attraction between atom, ion or molecule and enable the formation of chemical bond. बघा, आयन्समध्ये, मॉलिक्युल्समध्ये किंवा ॲटम्समध्ये जे अट्रॅक्शन होतं आणि एकमेकांमध्ये ते मिसळले जातात त्याला आपण म्हणतो बॉन्ड, केमिकल बॉन्ड. आणि केमिकल बॉन्ड हे दोन प्रकारचे असतात, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. हे आपण पुढच्या वर्गामध्ये शिकणार आहोतच. आता बघा, या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस. हे जे चेंजेस आहेत ह्या चेंजेसचे क्लासिफिकेशन प्रकार कुठले कुठले आहेत, मेथड्स कुठले कुठले आहेत? तर द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस आर फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. जे चेंजेसचे जे मुख्य प्रकार आहेत, जे मेथड्स आहेत ते दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे फिजिकल चेंज आणि दुसरा म्हणजे केमिकल चेंज. आणखी एक प्रश्न आपल्याला विचारला आहे बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. केमिकल चेंजमध्ये आणि फिजिकल चेंजमध्ये फरक काय आहे? तर इन फिजिकल चेंज म्हणजे काय होतं? कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्स डज नॉट चेंज. हे जे त्या सबस्टन्सचं कंपोजिशन या ठिकाणी बदलत नाही आणि नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. या ठिकाणी नवीन सबस्टन्स तयार होत नाही. तर मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मग केमिकल चेंजमध्ये काय होतं? इन केमिकल चेंज द कंपोजिशन ऑफ कंपाऊंड चेंज अँड न्यू कंपाऊंड्स आर फॉर्म. बघा, जे कंपोजिशन यामध्ये आलेलं आहे त्यांचं काय होतं? बदल होतो. त्यांच्यामध्ये काय होतं? बदल होतो आणि नवीन कंपाऊंड तयार होतो. जर आपण एक्झाम्पल पाहायला गेलं तर बघा, NaCl सोडियम क्लोराईड, आपल्याला खाण्याचं मीठ आपण त्याला म्हटलं. हे कसं तयार झालेलं आहे? सोडियम मेटलपासून आणि क्लोरीनपासून ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे, ह्या दोघांच्या केमिकल रिॲक्शनमध्ये हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे, NaCl. सोडियम जर निसर्गात पाहिला तर तो कसा आहे? ज्वलनशील आहे. क्लोरीन हा कसा आहे? हा देखील आपल्याला हानिकारक आहे, डेंजरस आहे. बट वेन दे कंबाईन टुगेदर दे फॉर्म NaCl विच इज नॉट मेक हार्म बट इम्प्रूव्ह द टेस्ट ऑफ आवर फूड. म्हणजे असे जे बदल आहेत त्याला आपण काय म्हणतो? केमिकल बदल असं म्हणतो. आणखीन एक आपल्याला प्रश्न विचारला बघा इथं, क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इन टू फिजिकल अँड केमिकल चेंज. काही चेंजेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा आपण केमिकल चेंजेस आणि फिजिकल चेंजेसमध्ये आपल्याला विभागणी करायची आहे. बघा, रायपनिंग ऑफ मँगो, मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर, dissolution of salt in water. Ripening
of banana, fragrance on ripening fruit, darkening of a cut potato, bursting of an inflated balloon, sound of bursting firecrackers, फाउल स्मेल फ्रॉम द स्पॉइल फूड. ह्या काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. काही चेंजेस आपल्याला या ठिकाणी सांगितले आहेत. तर या चेंजेसला आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजमध्ये आपल्याला याची विभागणी करायची आहे. मग याच्यापैकी फिजिकल चेंज कुठले आहेत? मेल्टिंग ऑफ आईस, बघा, बॉइलिंग ऑफ वॉटर, डिझोल्युशन ऑफ सॉल्ट इन अ वॉटर. These are the physical changes. Why? Because these are said to physical change. Because all the changes which we have mentioned here are from that new substance is not formed. जे काही बदल आपण सांगितले, मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर, डिझोल्युशन ऑफ सॉल्ट इन अ वॉटर, या ठिकाणी नवीन पदार्थ कुठलाही तयार झालेला नाही. पदार्थ फक्त मिसळले गेलेले आहेत. याला म्हणून आपण म्हणलं फिजिकल चेंज. तर केमिकल चेंज, रायपनिंग ऑफ मँगो, रायपनिंग ऑफ बनाना, fragrance of ripening of fruit, darkening of cut potato, bursting of an inflated balloon, sound of bursting firecrackers, foul smell from the spoiled food. These are the chemical changes because we cannot retain the original property of the substances which take part here. जरा म्हणजे हे त्यांचं मूळ स्वभाव या ठिकाणी का होत नाही, रिटेन होत नाही. बघा, आंबा कच्चा आहे, तो राईप झाला म्हणजे पिकला. त्या पिकलेल्या आंब्यापासून परत कच्चा आंबा तयार होतो का? होत नाही, स्पॉईल होईल, परंतु तो होणार नाही. म्हणजे रायपनिंग ऑफ फ्रूट इज अ केमिकल चेंज. म्हणून म्हणलं हे काही केमिकल चेंजेसचे उदाहरणं आहेत. ड्युरिंग एनी केमिकल चेंज, कंपोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्स चेंजेस फ्रॉम न्यू सबस्टन्स विथ डिफरंट कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज. काय होतं बघा, ड्युरिंग द केमिकल चेंजेस कंपोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्सेस चेंज. मूळ सबस्टन्सचे जे कंपोजिशन आहेत ते काय होतात, या ठिकाणी बदलतात. टू फॉर्म न्यू सबस्टन्स, नवीन सबस्टन्स तयार करण्यासाठी त्याच्या मूळ जे हे आहेत कंपोजिशन्स आहेत ते बदलतात. अँड विथ द डिफरंट कंपोजिशन अँड द प्रॉपर्टीज, त्याचे डिफरंट कंपोजिशन आणि त्याचे डिफरंट प्रॉपर्टीज निर्माण होतात. हाऊ टू आयडेंटिफाय अ केमिकल चेंज. मग हे केमिकल चेंज आपण कसे ओळखायचे? तर बघा, त्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली इथं. टेक अ लेमन ज्यूस इन अ क्लीन ग्लास, टेक 2 ड्रॉप ऑफ द लेमन ज्यूस इन अ स्पून अँड टेस्ट. काय करायचं आपल्याला? लेमन ज्यूस घ्यायचा आहे एका क्लीन ग्लासमध्ये आणि टेक 2 ड्रॉप ऑफ लेमन ज्यूस इन अ स्पून, 2 ड्रॉप आपल्या स्पून चमच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याला काय करायचं आहे, आपल्याला टेस्ट करायचं आहे, ती चव बघायची आहे. ॲड अ पिंच ऑफ बेकिंग सोडा इन द ग्लास ऑफ लेमन ज्यूस. बघा, त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा, खायचा सोडा त्यामध्ये ॲड करायचा आहे. का होईल? डिड यू नोटीस बबलिंग अराउंड द पार्टिकल्स ऑफ सोडा. आपल्याला त्या पार्टिकलच्या सोड्याच्या पार्टिकलच्या बाजूला त्या लेमन ज्यूसमुळे आपल्याला तिथं बुडबुडे आलेले आपल्याला दिसतील. देन डिड यू हिअर अ साऊंड ऑफ टेकिंग युअर इयर नियर द ग्लास. जर आपण तो ग्लास जवळ घेतला आणि कानापाशी नेला तर कुठला आपला आवाज येतो का? येस, कुठला तरी आवाज येतो. नाऊ अगेन टेस्ट इट, डिड इट टेस्ट ॲज सोर ॲज वॉज इन द बिगिनिंग. बघा, त्या लिंबाच्या रसाची चव जी आंबट होती ती चव आता आंबट सोडा मिसळल्यानंतर ती चव तीच आहे का? तर नाही. तर या ठिकाणी त्याची चव बदलते. त्या ठिकाणी ॲस्ट्रिंग किंवा बिटर चव त्याची येते. अबोव ॲक्टिव्हिटी इज टू बी डन युझिंग क्लीन ॲपरेटस अँड इडिबल मटेरियल, देन ओनली इट इज पॉसिबल टू टेस्ट द टेस्ट. अदरवाईज कीप इन द माइंड दॅट टेस्टिंग ऑफ अ टेस्ट कॅन नॉट बी डन. बघा, हा प्रयोग करत असताना स्वच्छ आणि ताजे पदार्थ किंवा खाद्यपदार्थ घ्यायचे आहेत तरच आपण त्याची टेस्ट घ्यायची आहे, किंवा फक्त हे समजून घ्यायचं आहे. घाण जागेमध्ये, अस्वच्छ जागेमध्ये हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मेनी पेरिसिबल ऑब्झर्वेशन्स आर नोटिस्ड ड्युरिंग द अबोव ॲक्टिव्हिटी. अनेक बदल आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. अ गॅस इज सीन ऑन द
लिबरेटिंग इन द फॉर्म ऑफ बबल. बघा, लिंबू आणि खायचा सोडा एकत्र आला तर त्यातून बबल्स तयार होतात आणि त्या बबल्समधून एक विशिष्ट असा गॅस बाहेर पडतो. अ लो साऊंड इज हर्ड. बारीक क्रॅकिंग साऊंड त्या ठिकाणी ऐकायला येतो. द व्हाईट सॉलिड पार्टिकल ऑफ बेकिंग सोडा डिसॅपियर. त्या बेकिंग सोड्याचा, खायच्या सोड्याचा जो पांढरा रंग आहे तो त्या ठिकाणी डिसॅपियर होतो. अँड द ओरिजिनल सोर टेस्ट बिकम माइल्ड ऑर डिमिनिश. ती जी आंबट चव आहे ओरिजिनल लिंबाची ती नाहीशी होते. अँड फ्रॉम धिस इट इज अंडरस्टूड दॅट अ न्यू सबस्टन्स हॅव्हिंग अ डिफरंट टेस्ट इज फॉर्म. म्हणजे याच्यावर आपल्याला काय सांगता येतं, लिंबाची चव बदलली, खायच्या सोड्याचा रंग बदलला आणि नवीन पदार्थ या ठिकाणी तयार झाला. अँड ॲट द एंड ऑफ अबोव चेंज द टेस्ट ऑफ अ सबस्टन्स वॉज डिफरंट मीन्स इट्स कंपोजिशन वॉज डिफरंट. चव बदलली म्हणजे तिचं कंपोजिशन सुद्धा बदललेलं आहे. दस ड्युरिंग द अबोव चेंज द कंपोजिशन ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स चेंज्ड फ्रॉम अ न्यू सबस्टन्स विथ द डिफरंट प्रॉपर्टीज. जो नवीन पदार्थ झालेला आहे तो नवीन बदल आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीजसुद्धा अगोदरपेक्षा कशा आहेत, वेगळ्या आहेत. दस द चेंज दॅट टेक्स प्लेस ऑन ॲडिंग बेकिंग सोडा टू लेमन ज्यूस इज केमिकल चेंज. म्हणून बेकिंग सोडा आणि लेमन ज्यूसमध्ये जे केमिकल चेंजेस झालेले आहेत ते त्याला आपण केमिकल चेंजेस असं म्हणतो. अँड समटाईम सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्वेशन्स आर परसिव्ड ड्युरिंग केमिकल चेंज. काही बदल आपल्याला आपण ते पाहू शकतो. अँड दिस इनेबल अस टू नो दॅट केमिकल चेंजेस हॅज टेक्स प्लेस. याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की केमिकल चेंजेस होतात. अँड सम ऑफ दिस ऑब्झर्वेशन आर इनलिस्टेड हिअर. बघा या ठिकाणी काही चेंजेस आपल्याला दिलेले आहेत, इथं तुम्ही पाहू शकता. चेंजेस इन कलर, टेस्ट, रिलीज ऑफ गॅस ETC. ह्या चित्रांना आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. सम ऑब्झर्वेशन ऑफ केमिकल चेंजेस या ठिकाणी दिलेले आहेत. मग केमिकल चेंजेस अँड वर्ल्ड इक्वेशन. केमिकल चेंजेस अँड वर्ल्ड इक्वेशन. आता काय होतं बघा, ड्युरिंग केमिकल चेंजेस द केमिकल कंपोजिशन ऑफ ओरिजिनल मॅटर चेंजेस अँड न्यू सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज अँड डिफरंट केमिकल कंपोजिशन्स आर फॉर्म. केमिकल चेंजेसच्या दरम्यान काय होतं, ते जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांच्या मूळ प्रॉपर्टीज बदलल्या जातात आणि नवीन पदार्थ, नवीन कंपोजिशन असलेला त्या ठिकाणी तयार होतो. अँड अ केमिकल इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर अ केमिकल चेंज. मग हा जो केमिकल चेंजेस आहेत, या केमिकल चेंजेस लिहिण्याची एक पद्धत आहे. आपण त्या ठिकाणी त्या पदार्थांचं पूर्ण नाव न घेता त्याचं फक्त आपण काय घेतो, सिम्बॉलिटिक आपण त्या ठिकाणी लिहितो. त्याला आपण म्हणतो इक्वेशन. त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन. अ केमिकल इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर द केमिकल चेंजेस अँड इफ एक्झॅक्ट चेंज इन अ केमिकल कंपोजिशन इज नो. जर आपण त्या एक्झॅक्ट चेंज केमिकल कंपोजिशन जर आपल्याला माहिती असेल तर आपण ते इक्वेशनमध्ये लिहू शकतो. अँड नेम्स अँड केमिकल फॉर्म्युला ऑफ द ओरिजिनल सबस्टन्सेस अँड न्यूली फॉर्म सबस्टन्स आर यूज्ड व्हाईल रायटिंग द केमिकल इक्वेशन. मग केमिकल इक्वेशन लिहिताना आपण काय करावं लागतं, जे पदार्थ ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्याचं नाव आणि जो नवीन प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतं. अँड फॉर एक्झाम्पल व्हेन बेकिंग सोडा इज ॲडेड टू अ लेमन ज्यूस अ केमिकल चेंज टेक्स प्लेस इन अ citric acid present in the lemon juice and the gas formed is a carbon dioxide. ज्यावेळेस लेमन ज्यूस आणि बेकिंग सोडा यांच्यामध्ये रिॲक्शन होते त्यावेळेस काय होतं, सिट्रिक ॲसिड जे त्या लेमन ज्यूसमध्ये आहे तो काय होतो, बदलतो. वेन बेकिंग सोडा इज ॲडेड इन द लेमन ज्यूस, बेकिंग सोडा ज्यावेळेस त्या लेमन ज्यूसमध्ये ॲड केला जातो केमिकल चेंजेस त्या ठिकाणी टेक्स प्लेस होतात. अँड इन सिट्रिक ॲसिड आणि प्रेझेंट इन द लेमन ज्यूस अँड गॅस फॉर्म, आणि काय होतो, गॅस तयार होतो आणि जो गॅस तयार होतो तो असतो कार्बन डायऑक्साईड. अँड द वर्ल्ड इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर दिस केमिकल रिॲक्शन इज लाईक सिट्रिक ॲसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट इट गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम सिट्रेट. बघा सिट्रिक ॲसिड त्याला ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट तेव्हा अल्कली, हा काय करतो
CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड अँड सोडियम सिट्रेट सॉल्ट. दिस इज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. अशा प्रकारचे जे ॲसिड बेस एकत्र येतात आणि काय तयार होतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि सॉल्ट तयार होतो. अशा प्रकारच्या रिॲक्शन्सला आपण काय म्हणतो, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. हे बघा या ठिकाणी म्हणले ऑलवेज रिमेंबर फर्स्ट स्टेप ऑफ रायटिंग द केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहित असताना कुठली कुठली काळजी आपण घ्यायला पाहिजे या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट स्टेप ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन इज टू राईट वर्ड इक्वेशन बाय युझिंग द नेम ऑफ द कन्सर्न सबस्टन्स. ज्यावेळेस आपण इक्वेशन लिहितो, ज्यावेळेस वर्ड इक्वेशन आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस काय करायचं, आपण जे पदार्थ त्यामध्ये भाग घेत आहेत त्या पदार्थाचं नाव लिहायचं आहे. अँड व्हेन द केमिकल फॉर्म्युला इज रिटन इन प्लेस ऑफ ईच ऑफ द नेम. ह्या नावाच्या ऐवजी जर आपण केमिकल फॉर्म्युला वापरत असू तर काय केलं पाहिजे, इट इज बिकम अ केमिकल इक्वेशन. त्या नावाच्या ऐवजी जर आपण काय त्या पदार्थाचे केमिकल फॉर्म्युलेज लिहिले तर त्याला आपण काय म्हणतो, केमिकल इक्वेशन म्हणतो. अँड व्हेन रायटिंग केमिकल इक्वेशन ओरिजिनल सबस्टन्सेस आर रिटन ऑन द लेफ्ट साईड. जे भाग घेणारे केमिकल्स आहेत ते कुठे लिहायचे आहेत, डाव्या बाजूला लिहायचे आहेत. अँड न्यूली फॉर्म सबस्टन्सेस आर रिटन ऑन द राईट साईड अँड ॲरो इज ड्रॉन इन बिटवीन. आणि जो पदार्थ तयार झालेला आहे तो उजव्या बाजूला लिहायचा आहे आणि जे भाग घेतलेले आहेत आणि जे तयार झालेले आहे दोघांच्या मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, ॲरो लिहायचं आहे. आता बघा जे भाग घेतात पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा केमिकल चेंजेसमध्ये जे पदार्थ भाग घेतात त्याला आपण म्हणतो रिॲक्टंट आणि जो पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. Substance written on the left side of an arrow are original substance that take part in the reaction and they are called as reactant. The substances which are take part in a chemical reaction they are called as reactant, and the new substance which is formed by the chemical reaction between the reactants, its result on the reactions are called products. त्या दोन रिॲक्टंटच्या किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंटच्या केमिकल रिॲक्शनमधून जो नवीन प्रोडक्ट तयार झालेला असेल त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट असं म्हणतो. अँड प्लेस फॉर द प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन इज ऑन द राईट साईड ऑफ द ॲरो. म्हणजे रिॲक्टंट डाव्या बाजूला, प्रोडक्ट उजव्या बाजूला, दोघांच्या मध्ये काय लिहिलेला असतो, ॲरो मार्क केलेला असतो. पुढे पाहतोय आपण केमिकल चेंजेस इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये घडत असलेले काही केमिकल चेंजेस. वी फाइंड मेनी एक्झाम्पल्स ऑफ केमिकल चेंजेस इन आवर सराउंडिंग, बॉडी, होम अँड लॅबोरेटरी. लेट सी सम केमिकल चेंजेस फॉर विच वर्ड अँड केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन. आपल्या सभोवताली अनेक बदल जे घडत असतात ते बदल वर्ड फॉर्ममध्ये किंवा केमिकल इक्वेशन फॉर्ममध्ये कसं लिहायचं सोप्या पद्धतीनं ते आपण पाहू. बघा नॅचरल केमिकल चेंज. रेस्पायरेशन आपण जे श्वसन करतो वन टाईप ऑफ रेस्पायरेशन इज कंटिन्युअसली ऑकरिंग बायोलॉजिकल प्रोसेस. रेस्पायरेशन हे कायमस्वरूपी कंटिन्युअस चालणारी एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. दिस इज इन दिस प्रोसेस वी इनहेल द एअर अँड एक्सेल कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. बघा रेस्पिरेशनमध्ये आपण काय करतो, आपण हवा आत घेतो, हवेमध्ये अनेक घटक असतात ते सर्व आत जातात आणि बाहेर काय सोडतो आपण, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. आफ्टर अँड इन डेप्थ स्टडी इट इज लर्न दॅट ग्लुकोज इन द सेल रिॲक्ट विथ द ऑक्सिजन इन द इनहेल्ड एअर टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. बघा जर आपण ह्या रेस्पिरेशनचा डिटेलमध्ये अभ्यास केला तर काय लक्षात येईल आपल्याला, जी हवा आपण आत घेतलेली आहे त्या हवेपासून जे कार्बन ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन शरीरामध्ये राहतो आणि त्या ऑक्सिजनपासून ऑक्सिडेशन होतं कुणाचं, ग्लुकोजचं, आणि कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर फेकला जातो विथ वॉटर. अँड द वर्ड इक्वेशन and the chemical equation of these chemical reactions are as here. Word equation glucose plus oxygen. आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. प्रोसेस कुठली होते तर रेस्पिरेशन. दोघांच्या मध्ये ॲरो मार्क दिला. मग आपण बाहेर काय फेकलं, कार्बन डायऑक्साईड.
म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन या दोघांचं केमिकल रिएक्शन झाला आणि काय तयार झाला, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. हे झालं याचं वर्ड इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन कसं आहे बघा, C6H12O6 दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. C6H12O6 हा काय आहे, ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला आहे, प्लस O2 हा काय आहे, ऑक्सिजनचा केमिकल फॉर्म्युला आहे. मग C6H12O6 प्लस O2 इट गिव्स कार्बन डायऑक्साईड. CO2 इज द फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लस H2O काय आहे, वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आहे. म्हणजे केमिकल इक्वेशन लिहित असताना आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, त्या मटेरियलचं, त्या सबस्टन्सचं केमिकल फॉर्म्युला माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, ट्राय दिस मला, टेक सम फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर सोल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड इन अ टेस्ट ट्यूब. काय करायचं आहे, फ्रेशली प्रिपेअर्ड चुन्याची निवळी घ्यायची आहे एका टेस्ट ट्यूबमध्ये अँड कीप ऑन ब्लोईंग इन इट विथ अ ब्लो ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये चुन्याची निवळी घ्यायची आहे आणि स्ट्रॉच्या माध्यमातून कायम त्यामध्ये फुंकी देत राहायचं आहे. व्हॉट इज सीन आफ्टर सम टाइम, जी चुन्याची निवळी आहे त्यामध्ये काय बदल होतो, तर डीड द कलरलेस लाईम वॉटर टर्न्स मिल्की. यस, ज्यावेळेस त्या लाईम वॉटरमध्ये आपण एक्सहेल करतो म्हणजे ब्लो करतो म्हणजे काय करतो, त्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड ॲड करतो आणि आपल्याला माहिती आहे मिल्की लाईम वॉटरमध्ये ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड मिसळला जातो त्यावेळेस त्याचा कलर चेंज होतो. आफ्टर सम मोर टाइम यू विल फाइंड दॅट इट व्हाईट इनसोल्युबल सॉलिड settle at the bottom of the test tube and this is a precipitate of calcium carbonate and the turning milky milk got lime water means that the blown gas mixed in it was a carbon dioxide. बघा, लाईम वॉटरमध्ये जर कार्बन डायऑक्साईड ॲड केला तर काय होतो, त्याचा मिल्की व्हाईट सोल्युशन तयार होतो आणि जास्त प्रमाणामध्ये जर कार्बन डायऑक्साईड त्यात आपण ॲड केला तर काय होतो, तो कॅल्शियम कार्बोनेटचा रेसिड्यू तळाला जमा होतो आणि पाणीवरती राहतं. म्हणजे आपण जे एक्सेल करतो किंवा जे ब्लो करतो त्यामध्ये काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. मग आता ह्याचं वर्ड इक्वेशन कसं असेल बघा, कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड इट गिव्स कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर. मग याचं आपल्याला केमिकल इक्वेशन लिहायचं आहे, कसं लिहू